नमस्कार, मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। खेड तालुक्याच्या अतिदुर्गम भागात पश्चिमेकडील सह्याद्रीच्या कुशीतील पढरवाडी वांद्रा येथे सुरक्षित आणि सुंदर पर्यटन स्थळ विकसित केलं आहे। निसर्गाचं वरदान लाभलेल्या पढरवाडी येथील जिल्हा परिषद मालकीच्या पाझर तलावाच्या सांडव्याचा उपयोग त्यासाठी केलाय। लोणावळ्याच्या भुशी डॅम प्रमाणे या ठिकाणी सांडव्यामध्ये पायऱ्यांचं बांधकाम केलं। बाजूला पर्यटकांना उभे राहण्यासाठी पदपथ देखील तयार केले आहेत। पाझर तलावातून सांडव्यात येणारे पाणी आणि सांडव्यातून खोल ओढ्यात उतरणारे पाणी या दोन्ही ठिकाणी लोखंडी रिलिंग लावून हा संपूर्ण भाग सुरक्षित केला आहे। जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या संकल्पनेतून व विशेष प्रयत्नातून हे पर्यटन स्थळ विकसित केले आहे। हा परिसर भीमाशंकरच्या शेजारी असल्याने या ठिकाणी पावसाचं प्रमाण देखील जास्त असते, त्यामुळे जंगल आणि डोंगरदऱ्यातून येणारे पाणी या पाझर तलावात येत आहे। पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं या सांडव्यातून समपातळीत पडणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करते। 500 ते 800हून अधिक पर्यटक पाण्यात खेळण्याचा आनंद घेऊ शकतील एवढी विस्तीर्ण जागा या ठिकाणी आहे। सहकुटुंब अगदी लहान मुलांना देखील या पाण्यात खेळण्याचा आनंद घेता येईल अशी जागा सुरक्षित करण्यात आली आहे। या पर्यटनाला भेट द्यायची असेल तर राजगुरुनगर शिरोली पाईट मार्गे आंबोली आढे वांद्रा गावाशेजारी पढरवाडी असा मार्ग असून राजगुरुनगर पासून 2 तासात पोहोचते। ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।